छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील आपल्यासोबत आहेत। आज मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। आज तुमची भेट झाली मुख्यमंत्र्यांशी, काय चर्चा झालेली आहे? मुख्यमंत्री साहेबांचे राज्याचे प्रमुख म्हणून आम्ही भेट घेणं गरजेचं होतं, कारण त्यांचे सत्तेतले जे मित्रपक्ष आहे राष्ट्रवादी, त्यांच्या गुंडांनी आमच्यावरती हल्ला केला होता, अतिशय जीवघेणा हल्ला होता। आणि त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय होता, शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या भावाचा विषय होता, कापसाच्या भावाचा होता, पीक विम्याचा विषय होता। असे 4-5 मुद्दे घेऊन आम्ही भेटलो होतो, परंतु प्रामुख्यानं हल्ल्याच्या संदर्भात त्यांनी चर्चा केली किंवा हल्ला त्यांनी स्वतः सांगितलं की मी पाहिला आहे तो हल्ला आणि अतिशय चुकीचा आहे, सरकारमधलं कुणीही असं चुकीच्या पद्धतीनं वागेल तर त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू। परंतु आम्ही सांगितलं ज्या पद्धतीनं पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती त्या पद्धतीने केली नाही। आता आम्हाला पोलीस कारवाईचं आम्हाला त्या भानगडीत जायचंच नाही। एवढंच करा की आता ह्या गोष्टीची CID मार्फत चौकशी करा। याचं कारण असं आहे, ज्यावेळेस निवेदन आम्ही तटकऱ्यांना दिलो आणि अर्ध्या पाऊण तासानंतर आम्हाला मारहाण होती, मग त्यात अर्ध्या तासात असा काय कट शिजला याची चौकशी झाली पाहिजे। त्यात कोण कोण सामील आहे, कुणाच्या आदेशावर त्या लोकांनी माझ्यावरती येऊन जीवघेणा हल्ला केला, आमच्या लोकांना मारलं, ह्या चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे। आणि स्वतः CM साहेबसुद्धा म्हणले की बाबा ह्याच्यात नक्कीच लक्ष घालेन, मी CID मार्फत चौकशी करण्याच्या संदर्भातसुद्धा मी लक्ष घालेन। आणि जे काही शेतकऱ्यांचे विषय आहेत त्यात मीच कर्जमाफी लवकरच करणार आहे अशी त्यांनी भूमिका आमच्यासमोर बोलून दाखवली आहे। परंतु शेवटी राज्यकर्ते आहेत, राज्याचे प्रमुख आहेत, आश्वासन किती पाळतील हे माहीत नाही। आता आम्ही आश्वस्त तर केलं आहे, आम्हाला आम्ही बघू वाट, त्यानंतर तर आंदोलनाचा टप्पा आहेच आमचा। लातूरच्या स्थानिक प्रश्नांवर काही चर्चा झालेली आहे? नाही, लातूरच्या शेवटी लातूर काय राज्य काय, प्रश्न एकच आहे। राज्यातला शेतकरी अडचणीत आहे, अतिशय वाईट काळातून शेतकरी जातो आहे। गेल्या वर्षीचा पीक विमा नाही, ह्या वर्षीचा नाही, अतिशय संकटात शेतकरी आहे। कर्जमाफीच्या तुम्ही घोषणा केल्या होत्या, कर्जमाफी नाही, काय सोयाबीनला तुटपुंज तुम्ही हमीभाव असा एकदम तुटपुंज जाहीर करता, त्याही भावानं आमचं सोयाबीन खरेदी केलं जात नाही। खरेदी केंद्र उभा केलेत, त्याच्यावरही चर्चा झाली। खरेदी केंद्रावर सगळा व्यापाराचा माल गेला जातो, शेतकऱ्याचा बाजूला ठेवला जातो। या सगळ्या विषयावर चर्चा केली साहेबांसोबत, परंतु यात मार्ग निघाला पाहिजे आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे। एवढ्या किती दिवसात मार्ग काढतील मला माहीत नाही, परंतु मार्ग निघाला पाहिजे, नाही तर छावा संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात राहणार। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।